बुलेटिनमध्ये आताच्या घडीची महत्त्वाची बातमी समोर येते। पूजा खेडकर या प्रकरणासंदर्भातली पूजा खेडकरांची ऑडी सादर करा असे आदेश आता पुणे पोलिसांनी दिलेले आहेत। तर कारसह कारची कागदपत्र सुद्धा सादर करण्याचे आदेश हे पोलिसांनी दिलेत। दरम्यान खेडकर कार घेऊन हजर न राहिल्यास त्यांच्यावर कारवाई होणार असल्याचा सुद्धा इशारा पोलिसांनी दिलेला आहे। आपण पाहतोय तर प्रोबेशनरी अधिकारी IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या ऑडी कारवर अंबर दिवा लावल्याप्रकरणी पोलीस आता आक्रमक झालेले आहेत। त्याच पार्श्वभूमीवर ही ऑडी कार सादर करण्याचे आदेश आता पुणे पोलिसांनी दिलेले आहेत। या कारसह त्या कारची कागदपत्र सुद्धा मागण्याचे या संदर्भात आदेश पोलिसांनी दिलेले आहेत। आणि आता या प्रकरणामध्ये पूजा खेडकर यांच्यावर काय कारवाई होणार ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। कारण आता या प्रकरणामध्ये नवनवीन खुलासे होत आहेत। कुठे पूजा खेडकर यांचे आईवडील शेतकऱ्यांना धमकवत आहेत आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी नितीन पाटणकर यांच्याकडून। नितीन, काय सांगाल? पोलीस आता पूजा खेडकर प्रकरणी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे, काय अधिकची माहिती? निश्चितपणे पूजा खेडकर यांच्या प्रकरणामध्ये पोलिसांनी महत्वाची भूमिका सुरू केलेली आहे। पोलिसांनी जी ऑडी गाडी होती तिच्या कागदपत्रांसह पूजा खेडकर यांच्या कुटुंबियांना चौकशीसाठी हजर राहण्यासाठी नोटीस बजावलेली आहे। आणि त्याचबरोबर दुसरीकडे पुणे पोलिसांनी पूजा खेडकर यांच्या आईला जे रिव्हॉल्वर देण्यात आलेलं होतं, जे लायसन्स देण्यात आलेलं होतं, ते रद्द करण्याच्या देखील हालचाली सुरू केलेल्या आहेत। त्या संबंधात कारणे दाखवा नोटीस मनोरमा खेडकर यांना बजावण्यात आलेली आहे। यांना सन 2000 साली हे रिव्हॉल्वरचं लायसन्स देण्यात आलेलं होतं आणि मुळशीमध्ये जे शेतकऱ्यांना त्यांनी रिव्हॉल्वर दाखवून धमकावलं आहे, त्या प्रकरणात आता पुणे पोलीस त्यांचं रिव्हॉल्वर आणि त्याचबरोबर त्याचं लायसन्स देखील रद्द करणार आहेत। नक्कीच, धन्यवाद नितीन दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर आपण पाहतोय याच प्रकरणामध्ये नितीन पाटणकर यांनी दिलेल्या माहितीनुसार मनोरमा खेडकर यांच्यावरील जी कारवाई आता पोलीस करतात त्या संदर्भात त्यांनी आपण पाहिलं त्यांनी बंदूक रोखलेली होती शेतकऱ्यांवर, आता ती बंदूक जप्त करणार असल्याचं या ठिकाणी कळतंय। आपण पाहतोय मनोरमा खेडकरांवरील बंदुकीचा हा परवाना आता रद्द केला जाणार आहे। बंदुकीचा धाक दाखवत शेतकऱ्यांना धमकावल्याचं हे प्रकरण आहे आणि याच प्रकरणी पोलिसांनी आता ऍक्शन घेतलेली आहे। या पार्श्वभूमीवर मनोरमा खेडकर यांच्याकडे जी बंदूक आहे ती जप्त केली जाणार आहे अशी माहिती सध्या मिळते आणि त्या बंदुकीचा परवाना सुद्धा रद्द केला जाणार आहे। त्यांचा हा व्हिडिओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता। मनोरमा खेडकर त्या व्हिडिओमध्ये शेतकऱ्यांना धमकावत असल्याचं पाहायला मिळत होतं। तो शेतकरी हा आपण मूळ मालक असल्याचं सांगतोय, तर मनोरमा खेडकर त्या व्हिडिओमध्ये म्हणत होत्या की हा 7/12 माझ्या नावावर आहे। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणामध्ये आता एक वेगळं वळण पाहायला मिळणार आहे। मनोरमा खेडकर यांची जी बंदूक आहे ती आता जप्त केली जाणार आहे, शिवाय त्याचा परवाना सुद्धा रद्द होणार आहे। हाच तो व्हिडिओ आहे ज्या व्हिडिओमुळे पोलिसांनी ही दखल घेत त्यांच्यावर ही कारवाई केलेली आहे। या प्रकरणी आता आणखी कडक कारवाई करणार का हेही पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। तर पूजा खेडकर यांच्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर हे नवनवीन खुलासे आपण पाहतोय आणि यामध्ये हा महत्त्वाचा खुलासा आपण पाहिला। आता एकीकडे पूजा खेडकर यांची ऑडी जी गाडी आहे त्याची कागदपत्र पोलिसांना सादर करावी लागणार आहे, दुसरीकडे मनोरमा खेडकर यांच्या बंदुकीचा परवाना सुद्धा रद्द केला जाणार आहे। याच प्रकरणामध्ये आणखी एक महत्त्वाची अपडेट समोर येते। पूजा खेडकरांचं दिव्यांग प्रमाणपत्र आता काही सापडत नाहीये। अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयातला हा प्रकार आहे, त्यामुळे हे प्रमाणपत्र जाणून बुजून गायब केलं गेलंय का असाही एक प्रश्न निर्माण होतोय। आपण पाहतोय पूजा खेडकर यांची ऑडी कार आता पोलिसांनी तपासणीसाठी मागवलेली आहे, मात्र सध्या हे प्रमाणपत्र शोधण्याचं काम सुरू आहे आणि हे प्रमाणपत्र आता कधी मिळणार तेच पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। पूजा खेडकर यांनी बनावट दिव्यांग प्रमाणपत्र दाखवल्याचा हा वाद आहे आणि त्यावरून हे संपूर्ण प्रकरण चांगलंच तापलेलं आहे। यामुळे आता एक नवीन प्रश्न इथे उपस्थित होतोय, तो म्हणजे पूजा खेडकरांचं हे दिव्यांग प्रमाणपत्र जाणून बुजून गायब केलं गेलंय का